लोक महाराष्ट्र न्यूज। सरोवराची वाढत्या पाणी पातळीवर उपाययोजना करा, नसता समृद्धी महामार्ग रोखू, डॉक्टर गोपाल बच्छिरे। लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी, लोप पावणारी क्षारता आणि जलमय झालेले मंदिरे वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, नसता समृद्धी हायवे जाम करू, असा इशारा शिवसेना उबाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व ग्रामस्थांनी मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, सांस्कृतिक कार्य मंत्री, प्रधानमंत्री, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली व युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्स यांना दिला आहे। विस्तृत बातमी अशी की लोणार सरोवर हे केवळ भारताचेच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे। सरोवराची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढल्यामुळे पाण्याचे मूळ स्वरूप, क्षारता आणि विम्लता नष्ट होतीये। पाण्याचा pH स्तर 11.5 वरून 7.5 पर्यंत खाली आलाय। पाण्याची क्षारता TDS 6000 वरून 400 वर आलाय, ज्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यामध्ये मासे उत्पन्न झाले आहेत। भविष्यात अनेक डायनासोर सारखे घातक प्राणी सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व त्या ठिकाणी कोणताही पर्यटक येणार नाही। त्यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते। पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे 11व्या शतकातील मंदिर, गैबनशहा वली यांचे 16व्या शतकातील दर्गा आणि इतर प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। गर्भगृहात पाणी शिरल्याने मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत। शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने सरोवराचे मूळ रूप बिघडले आहे। करिता सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत धारतीर्थ, रामगया इत्यादी काठावरच अडवून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे। शहराचे सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP कार्यान्वित करावा। याकरिता पुरातत्व विभाग, ASI, वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीने नियोजन करावे। याकरिता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना मास्टर प्लॅन तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी श्री किरण पाटील, प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र श्री शैलेंद्र डेहरवाल, डायरेक्टर जनरल ASI दिल्ली श्री यदुबीर सिंह रावत, सांस्कृतिक कार्य मंत्री भारत सरकार गजेंद्र सिंह शेखावत, प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्रजी मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्सचे श्री खालिद अल एनानी यांना ईमेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेला आहे। त्याचबरोबर येत्या 15 दिवसात या विषयावर प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आपला प्राचीन, धार्मिक आणि पर्यावरणीय वारसा जपण्यासाठी स्थानिक जनता व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संवैधानिक मार्गाने समृद्धी महामार्ग जाम, धरणे, जलसमाधी सारखे आंदोलन करण्यास प्रवृत्त होईल, असा इशाराच शिवसेना उभाटाचे संघटक, राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष व पुरातत्व विभागाचे अभ्यासक डॉक्टर गोपाल बच्छिरे, शहर प्रमुख गजानन जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय। या प्रसंगी सुदन अंभोरे सर, विनायक गोपालराव मापारे, श्रीकांत मादणकर, इकबाल कुरेशी, ओवेस कुरेशी, अशफाक खान, फहीम खान, योगेश भुक्कड, ज्ञानेश्वर दुधमोगरे, सादिक शेख, विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आज शेगाव गावामध्ये आम्ही सर्व कर्मचारी, बंधू आणि भगिनी देवस्थान पाहिली।